नमस्कार मित्रांनो. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते. बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, दुःखाचा नाश करणारा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की दररोज घरात गणपती स्तोत्र, संकटनाशक गणपती स्तोत्र वाचल्याने आपल्या आयुष्यात कोणते मोठे चमत्कार घडू शकतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केवळ 2 मिनिटाचे हे स्तोत्र तुमचे नशीब कसे बदलू शकते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, नारद पुराणात वर्णन केलेले हे संकटनाशक गणेश स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. या स्तोत्राची रचना स्वतः देवर्षी नारदांनी केली आहे. प्रणम्य देवम गौरी पुत्रम विनायकम पासून सुरू होणारे हे स्तोत्र बाप्पाच्या 12 नावांचे स्मरण करून देते. जेव्हा आपण ही नावे घेतो तेव्हा आपल्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते. मित्रांनो, जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर हे स्तोत्र तुमच्यासाठी वरदान आहे. संकटनाशक या नावाप्रमाणेच हे सर्व प्रकारची संकटे दूर करते. बाप्पा स्वतः तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतो. मानसिक शांती आणि एकाग्रता सुद्धा मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव खूप वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी हे स्तोत्र वाचल्याने मन शांत होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मुलांच्या अभ्यासासाठी देखील हे स्तोत्र अत्यंत फलदायी आहे. अनेकांना प्रश्न असतो की मेहनत करूनही हातात पैसा टिकत नाही. गणपती स्तोत्राच्या नियमित पठनाने घरात समृद्धी येते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात. असे मानले जाते की 6 महिने नियमितपणे हे स्तोत्र वाचल्यास अपेक्षित फळं मिळतात आणि 1 वर्ष पूर्ण श्रद्धेने वाचल्यास अशक्य गोष्टी सगळ्या शक्य होतात. ज्यांना अज्ञान भीती वाटते किंवा विरोधकांचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे स्तोत्र एक स्वरक्षक कवच म्हणून काम करते. फळ मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने स्तोत्र वाचणं गरजेचे असतं. शक्यतो सकाळी लवकर अंघोळ करून बाप्पासमोर दिवा लावावा. आसन घेऊन शांत चित्ताने बसावे. स्पष्ट उच्चारात स्तोत्र म्हणावे. तुम्हाला पाठ नसेल तर पुस्तकातून वाचून तुम्ही ते बोलू शकतात. शेवटी बाप्पाला मनोभावे नमस्कार करून आपली इच्छा सांगावी. मित्रांनो, भक्तीमध्ये मोठी शक्ती असते. तुम्ही आजपासूनच हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा आणि स्वतःबद्दल अनुभवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.